मोदी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर अर्थमंत्री म्हणून 7व्यांदा अर्थसंकल्प मांडणार असून त्या पहिल्याच व्यक्ती ठरतील। आणि काय स्वस्त होणार, काय महाग होणार, याचबरोबर बजेटमधून मुंबई महाराष्ट्राला काय मिळणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडणार आहे। दुपारी 2 वाजता मंत्रालयामध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर मंत्रालयात ही पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे। बैठकीमध्ये अतिवृष्टी, मराठा आरक्षण या संदर्भात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार असून दुपारी 1 नंतर सुनावणीला सुरुवात होईल। काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। यासाठी आता महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांच्यासह सगळ्याच महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक मानली जाते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 4 ऑगस्टला दिल्लीत जाणार असून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांशी जागा वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याआधी ते 3 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर जाणार आहेत आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरामध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत। तर मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेले काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज केलाय। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी अर्ज दाखल केलाय। शरद पवार गटाकडून निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज नाशिक दौऱ्यावर आहेत। यावेळेस ते विधानसभा मतदारसंघ निहाय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। तसंच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत। धुळ्यामध्ये शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला। यावेळी जयंत पाटलांनी महायुती आणि सरकारवर, भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। सरकारचं प्रेम बहिणीवर नाही तर खुर्चीवर आहे आणि म्हणूनच 1,500 रुपयांसाठी लाडक्या बहिणीला रांगेत उभं ठेवायचं पाप हे सरकार करते असंही ते यावेळेस म्हणाले। चाळीसगावामधील शेकडो गवळी समाजाच्या तरुणांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। जळगावमधील अजिंठा सभागृहामध्ये तरुणांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। जळगाव जिल्ह्यामधील 360 जलजीवन मिशन योजनेची कामं पूर्ण झाली, त्यामुळे आता त्यांना तत्काळ वीज जोडण्या द्याव्यात। तसंच मुख्यमंत्री कृषी सोलार वाहिनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत दूरगामी परिणाम करणारी योजना आहे, त्याला गती द्यावी असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना दिले। वादग्रस्त आयएस ऑफिसर पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकरचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय। पुणे न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर मनोरमा खेडकरकडून न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता। मात्र जामीन अर्ज फेटाळल्यानं आणखी काही दिवस मनोरमा खेडकरला येरवडा जेलमध्येच राहावं लागणार आहे। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। उत्पन्न कमी दाखवण्यासाठी त्यांनी आईवडिलांचा घटस्फोट झाल्याचं पूजा खेडकरनं भासवलंय। या प्रकरणी पोलिसांनी घटस्फोटाची चौकशी करावी असे आदेशही दिले। ठाण्याच्या खाडीमध्ये आजपासून सलग 5 दिवस भरती येणार आहे। काळामध्ये 4 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत। तर या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे, त्यामुळे महापालिका आणि जिल्ह्यातील यंत्रणा सतर्क ठेवली जाणार असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे आता जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। राजापूर, कोदवली, जगबुडी या नद्यांनी इशारा पातळी सुद्धा ओलांडली आहे, त्यामुळे मुसळधारांमुळे मंडणगड तालुक्यामधील भारजा, सावित्री नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। लोणावळा शहरामध्ये गेल्या 24 तासामध्ये 153 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। मात्र आता पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला वरदान ठरलेल्या पवना धरण परिसरामध्ये गेल्या 24 तासात 106 मिलीमीटर पाऊस झालाय। सध्या धरणामध्ये 49.30% पाणीसाठा असून काल दिवसभरामध्ये धरणातील पाणीसाठ्यात 3.86% वाढ झाली आहे। कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची धोका पातळीकडे आता वाटचाल आहे, पण पावसाचा जोर ओसरल्यानं
कोल्हापूरकरांचा धोका टळला। जिल्ह्यामधील 78 बंधारे आणि गगनबावडा मार्ग अद्यापही पाण्याखाली असून वारणा धरणातून 3600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चांदोली परिसरामध्ये अतिवृष्टी कायम आहे। गेल्या 24 तासामध्ये 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। वारणा धरणातून आज विसर्ग केला जाणार आहे, तर या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पालघर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, तर पहाटेपासून जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे। मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। काही नद्यांना देखील पूर आलाय। बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार परिसरात पावसाचा जोर कायम आहे। जळगाव जिल्ह्यामधील जामनेर तालुक्यामधल्या गोदरी इथे अजिंठा डोंगरातील डालकीची धार हा धबधबा प्रवाहित झालाय। यावेळेस निसर्गाचं सौंदर्य खुलल्यामुळे पर्यटकांना मनमोहक दृश्याची भुरळ पडते। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काजूच्या किमतीमध्ये वाढ होऊ लागली आहे, तर होलसेल मार्केटमध्ये 750 ते 1000 रुपये आणि किरकोळ मार्केटमध्ये 800 ते 1200 रुपये किलो दरानं काजूची विक्री होतीये। इतके महाग काजू कसे परवडणार असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करतात। प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे आवडेल तिथं प्रवास ही योजना राबवण्यात येते। 4 ते 7 दिवसांसाठी पास उपलब्ध केलेला असून याद्वारे राज्यभरातील पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळांची सफर करता येणार आहे। त्यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। नागपूरमधील छत्रपती चौक ते नरेंद्रनगर रेल्वे अंडरब्रिज दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय, तर डागडुजीच्या कामासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून या अंडरब्रिजचा एक मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। मात्र दोन्ही मार्गिका खुल्या केल्यामुळे प्रवाशांना आता दिलासा मिळाला। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून तळोजा नोडमध्ये तयार केलेल्या घरांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये आणि याचा परिणाम म्हणून तळोजा नोडमध्ये सिडकोची हजारो घरं विक्रीविना पडू नयेत, तर ही बाब लक्षात घेऊन तळोजामधील घरांच्या किमती कमी करण्याच्या दृष्टीनं सिडकोकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळते। नीट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज पुन्हा सुनावणी होणार आहे, तर IIT दिल्ली समिती सर्वोच्च न्यायालयात नीट प्रकरणी अहवाल सादर करणारे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। नागपूरमधील पारडी परिसरामध्ये असलेल्या सुभानगरामधील फुटपाथ खचलाय। जवळपास 12 फुटांचा खड्डा पडल्यामुळे अपघाताची शक्यता आहे आणि ट्रंक लाईन खराब झाल्यामुळे खड्डा पडल्याची माहिती समोर येते। अमरावती जिल्ह्यामधील तिवसा तालुक्यामधल्या नमस्कारी या गावामधील विद्यार्थ्यांचा थरकाप उडवणारा प्रवास अखेर 76 वर्षांनंतर संपलाय। तिवसा ते नमस्कारी ही एसटी बस सेवा सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांना आता मोठा दिलासा मिळालाय। चाळीसगाव तालुक्यामधल्या बहाळ गावाला जोडणाऱ्या पुलाची दुरवस्था झाली, त्यामुळे आता या पुलावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे, तर या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। नागपूरमधील बजाजनगरमधील समाधान हॉटेलमध्ये अन्नधान्य वितरण विभागानं डोमेस्टिक सिलेंडर जप्त केल्यात, तर डोमेस्टिक सिलेंडर कमर्शियलसाठी वापरल्यामुळे डोमेस्टिक सिलेंडरचा जिल्ह्यामध्ये तुटवडा निर्माण झाला होता। तिहेरी हत्याकांडानं मावळ हादरले, तर विवाहबाह्य संबंधामधून गर्भवती असलेल्या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानं प्रियकरानं त्याच्या मित्राच्या सहाय्यानं महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीपात्रात टाकला। यावेळेस तिच्याच 2 मुलांनी हे सगळं पाहिलं आणि पकडलं जाण्याच्या भीतीनं त्यानं त्या 2 चिमुकल्यांना सुद्धा या नदीपात्रात टाकलं। मात्र जोरदार पावसामुळे रेस्क्यू टीमला अद्यापही मृतदेह सापडलेले नाहीत। जळगावमधील वडोदा वनक्षेत्रामधील राजुरा वनक्षेत्रात मेंढपाळांना मेंढ्या चराईसाठी हटकल्यानं मेंढपाळ आक्रमक झालेत, तर त्यांनी वनकर्मचाऱ्यांवर दगडफेक केली आहे आणि या दगडफेकीमध्ये एक वनकर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येते। तर रुक्मिणी मातेचं माहेरघर म्हणून जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या अमरावतीच्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर इथं भर पावसात टाळ आणि मृदुंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांनी दहीहंडी सोहळ्याला हजेरी लावली आहे। काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सुद्धा सहभाग घेतला आणि यावेळेस रुक्मिणी मातेची पालखी आपल्या माहेरी परतली आहे। रेल्वेच्या 80 फूट अंडरग्राऊंड पाईपलाईनच्या नाल्यामध्ये बकरा अडकला होता। याची माहिती मिळताच प्राणीमित्रांनी जीवाची बाजी लावत
या बकऱ्याला जीवनदान दिले। अभिनेता रितेश देशमुख बिग बॉसच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतो। 28 जुलैपासून दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येणार आहे। रितेशला स्वतःला बिग बॉस हा कार्यक्रम आवडत होता, त्यामुळे बिग बॉस बनण्याची ऑफर आली तेव्हा त्यानं निर्मात्यांना लगेचच होकार दिल्याचं त्यानं म्हटलं। भारतीय हॉकी संघाचा स्टार गोलरक्षक आणि कर्णधार PR श्रीजेशनं निवृत्तीची घोषणा केली आहे। पॅरिस ऑलिम्पिक हा माझा अखेरचा आंतरराष्ट्रीय दौरा असेल असंही त्यानं स्पष्ट केलंय। श्रीजेशनं भारतासाठी आतापर्यंत 328 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत आणि अनेक राष्ट्रकुल स्पर्धा आणि जागतिक स्पर्धांमध्ये त्यानं प्रतिनिधित्व केलंय।